सभी पात्र एवं घटनाएं काल्पनिक हैं। फिल्म के निर्माता किसी भी तरीके से किसी इंसान या किसी समुदाय की भावना को ठेस पहुंचाने का या उनका अपमान करने का इरादा नहीं रखते हैं। धूम्रपान आपके लिए हानिकारक है। मित्रांनो, मागील एपिसोडमध्ये आपण पाहिलं होतं की पाटील त्याच्या बहिणीचं स्थळ राजसाठी घेऊन गेला होता आणि राजच्या भावाला नेमकं त्याच मुलीबरोबर प्रेम झालं होतं. त्यामुळे पाटलांनी राजच्या भावाला खूप मारलं होतं. आता बाकीची स्टोरी पुढे पाहूया. एपिसोड 2. याचं पोर्शन कंप्लीट झालं सगळं सेट ओके आणि गार्डन वगैरे सगळं असतं ओके ना. एक पुण्याची नितीन पाटील ओके. वाव, चांगली केला. अजून एक आहे. हॅलो काय वहिनी काय झालं मला विचारताय का? तिच्यावर लक्ष ठेवता येत नाही तुम्हाला? बघा कुठं काय करून आली ती. अरे नशीब मी होतो म्हणून वाचली, नाही तर दादाने तो त्याला खलासच केली असती. आता मी समजवतो काय समजायचं त्याला. अरे दादानी चांगला इंजिनियर म्हणून शोधण्यासाठी मी दादा लिहिले दादाशी बोलली. दादानी खरंच खूप चांगला फोटो लिहिलाय. हा दादा लिहिले मला मला दुसऱ्यासोबत कोणासोबत लग्न नाही करायचं. नको बोलू, ती येडी आहे का रे? बोलायचं अरे दादा दाढी का नाही लावली? अरे दाढी फक्त गावकऱ्यांसाठी. बरं आज चाललोय मनीषाला भेटायला आणि पाटलाला काय सांगावं लागत नाही. दाढी कधी लावायची आणि दाढी कधी काढायची. तू कशाला आलाय ते बोल फक्त. अरे दादा पैसे लागत होते. पैसे? आणि कशाला लागतात तुला? हे ती लय मला सतवायला लागली, ब्लॅकमेल करायला लागली मला ती. तिला मी देत होतो 10,000 रुपये, ती घ्यायना ती. मग ती 1.5 लाख रुपये पाहिजे तरच मी तुझा पिच्छे सोडून, नाही तर सोडणार नाही. तर काय करू मी? सांग, तू सांग, मी आता काय करू? किती 5 का 10 पाहिजे तिला? 1.5 लाख. अरे येडा का खोळा? अरे 1.5 लाखची डिमांड देतो, दे तिला सोडून. त्यापेक्षा भारी आणून दे तुला. अरे दादा दे ना पैसे. अरे तू यार हमेशा पैसे द्यायच्या वेळेस लईच कान कसर करतो. बघ तुझ्या ह्या वागण्यामुळे आहे ना ती अंजू बिघडायला लागली बरं का. बहिणीवर नीट लक्ष ठेवायचंय. आणि तू आहे ना तिला सरकवतो का मी सरकवू तिला?
मी सरकवतो तिला. आहे आपल्या गोठ्यात, येतो तुझ्या संग तिथे लावून. ठीक आहे? चालतंय ना, हा? चालतंय ना. आणि तिचा कार्यक्रम करून टाकतो. ठीक आहे? बर बर बर. हा. आईला त्याला जेव्हा पैसे मागन तेव्हा देत नाही, गाडी पण देत नाही. पैशावर प्रॉपर्टीवर माझा पण अधिकार आहे. मोठा असलं म्हणून काय झालं, समान अधिकार आहे ना. प्रत्येक वेळेस असाच करतो हा ना. मला काहीतरी विचार करावा लागेल ह्याचा. ठीक आहे, चालतंय ना. अरे सीमा मॅडम, सीमा मॅडम. आपण कुठे, सीमा मॅडम कुठे? मम्मी आज नाही आणले, मम्मी गावाला गेली. म्हणून त्यांनी मला पाठवलं. मग काही काम आहे तर सांग. आपली ब्ल्यू कलरची फाईल आहे तेवढी घ्या. तुझं खरंच प्रेम आहे का रे माझ्यावर, का उगाच आपलं टाइमपास म्हणून? तुला काय वाटतं? कधी व्यवस्थित असतोस तू, कधी काय तुझ्या धुलकीत असतोस म्हणून विचारते. माझ्या धुमकीत तुझं माझ्या एवढा होती असं. तुझं वागणं जर असेल तसं असेल. माझं वागणं, माझ्या वागण्यात तू असं काय बघितलं? रोज तर फिरा येते माझ्या संग ना. आज काय झालं तुला? आला विचार मनात म्हणून विचारलं. अरे पण विचार येऊच कसा शकतो? माझ्या डोक्यात जाऊ नको तू. मी कसली की तुझ्या डोक्यात जाते? नीट ए, आहे तिथेच बोलायचं. काय चाललंय तुझं? बोलायचं असेल तर सरळ बोलावं. ए, नीट आ. अरे तुला काय छपरी वाटलो का मी? पाटलाचा भाव आहे. तुझ्यासारखे 17 ते 15 असे सोडून दिलेत. जर 2-4 दिवस झाले नाटक बघतोय, मला बोलायचा प्रयत्न करते का तू? आता जा, कायमचीच गेली. तुझ्या हा हा हा, लावून टाका ते गाडी तिथं. बघू आपण काय करायचं ते. हो चालतंय. चल, झालं का? मी जाऊ का? एक सेकंड. जाऊ? एवढं लवकर? हो. हो 5 वाजले जा. ओके ओके. कशा झालं? त्यांची पपुनी ड्रायव्हरची गाडी येते ना, अच्छा, त्यांची. का सोडून मी? जाऊ ना तरी. अच्छा ठीक. हॅलो, हा दादा. हा बोल राज. एक मुलगी बघितली मी. काय? अरे ते एका पोरी पायी मी कुत्र्यागत मार खाल्लाय. आणि तू आता दुसरी पोरगी बघ, मग तर माझं काही खरंच नाही. आई 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 आई. नाही आता तसं काही नाही होणार, कारण की ही जी मुलगी आहे ती आमच्या ऑफिसमध्ये काम करते ना, सीमा मॅडम, त्यांची मुलगी आहे. तू कधी येणार आहेस? मी येतो ना संध्याकाळी. खूप दुखतंय रे, तू लवकर ये. ये लवकर. आणि हा, येताना जरा ते पेनकिलरच्या गोळ्या घेऊन येते. ओके. अंग दुखतंय का? हो, आता आज नाही दुखणार तर काय बघ. पण हा, मला तिची खूप आठवण येते. बरं बरं, मी बघतो काहीतरी पाटलाला बोलून, काय होत असलं तर. ठीक आहे, मी समजावतो पाटलाला. ये लवकर लवकर. हो.
अंजू, अंजू, अजून उठली नाही का? उठ लवकर, फ्रेश हो. मी मंदिरात जाऊन येते आणि तुझ्यासाठी प्रार्थना करून येते. तू एवढं प्रेम करतेस माझ्यावर? तुला डाऊट आहे का? तुझ्या खरंच खूप प्रेम करते. एवढं की वेळ आली ना तर तुझ्यासाठी जीव पण देईल. खरंच? अंजू, काही बोल म्हण. अंजू, ही काय बोलत काय नाही. अंजू, हॅलो, लवकर या घरी. आहो, ती बघा ना अंजूला काय झालंय. लवकर या, ती काय बोलत नाहीये. आहो, लवकर या. अंजू, अंजू, अंजू काही बोल ना. अंजू, 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 अंजू. अरे, अरे बापरे, हिने विष पिलं. अंजू, अंजू, अरे बाप, आता काय करू मी. अंजू, अंजू उठ. अंजू, अंजू, चल फ्रेश हो, नाश्ता करून चल. ये लवकर. थांब ग बहिणी, येते. ये लवकर. हो, चल. अंजू, तुला काय झालं? अंजू, अंजू, काय झालं? अंजू गेली. अंजू, अंजू, आज ना सगळ्यांचा कार्यक्रमच करतो मी. संत्या, आज त्या राजच्या भावाला सोडायचं नाही. आज आहे ना, आज त्याचा विषय संपवून टाका त्याचा. अरे बहीण मेली माझी विष पिऊन. कुठे झाले तुम्ही? हिच्याकडे बघा. आहोत, थांबा.
हॅलो, काय मला मारायला येत आहे? शेवटी त्यांना मी पण दाखवतो. पाण्यारांमधून नाही, विशेष संपत असण्याचा. अगं वेळ पडली ना, तुझ्यासाठी जीव द्यायची तयारी आहे माझी. अरे माजलाच का? ए कोणी हात लावायचा नाही आला. बघ ही गोळी आहे ना, आपल्या आलतू फालतू मला आहे ना चालायचे नाही. याचा आहे ना कार्यक्रम करा आणि पोटात घालून गावच्या बाहेर फेकून त्या पाण्यामध्ये तुकडं तुकडं करून फेकून देतो. मारून दाखवा. एक तर गेला, आता दुसऱ्याची बारी. चल मटण दे की चकण्याला. अरे झालं का नाही ते मटण? ते थोडं आणू चल पटकनी. अर्धा आधाला मटन बिटन दे जरा, चकण्याला सुक्क दे जरा. लई चढली, जरा खाऊ दे. गावाची जाळ घालायचं बसलाय, 2 तास झालं, शिजत नाही का? शिजलंय वाटेल दादा झाली ना, जर कमी घे ना, आधीच लई झाली तुला. जाळ लाव. दादा दादा, अरे हा फुलटू झालाय. हॅलो, हा फुलटू झालाय. बर मग येऊ का? हा जा जा, जरा व्यवस्थित जा. जमल ना जायला? बर बर बर, जा व्यवस्थित जमल. त्याचा आता काटाच काढला पाहिजे. प्रत्येक कामामध्ये अडचण आहे मला, प्रत्येक कामामध्ये. मला यांनी सांगितलं होतं एक जण आहे शार्प शूटर, नंबर पण आहे, कॉल करून त्याला. हॅलो, एक काम होतं. या बोलवले. बोला. बरं, मी मला ते फोनवर बोललो ना, ते काय सगळ्याच गोष्टी फोनवर बोलता येत नाही, म्हणून तिथं बोलवलं कामावर. जरा एक कसं विकेट टाकायचं. तो आहे घरातलाच माणूस. तो माणूस कोण आहे ते मी सांगू शकत नाही.
तुम्ही फक्त पैसे बोला. मी सांगतो कुणाला मारायचं, कसं मारायचं. मी तुम्हाला सगळं सांगतो, तुम्ही फक्त मारायचं काम करायचं. ओके. हा. अरे बाबा, मी काय म्हंटल, पैशाची चिंता करायची नाही. ओके. तुम्हाला 10 काय 20 भेटतील, पण काम परफेक्ट आणि एकदम कुणाला शंका पण नाही आली पाहिजे. बोला. तुमचं लय नाव ऐकलंय मी, म्हणून कॉल केला होता. ओके. बरं, तुम्हाला मी फोटो, जागा, सगळं डिटेल देतो, टायमिंग वगैरे सर्व देतो. त्यावेळेत ते काम झालं पाहिजे. ओके. ते काम झालं, आता तुम्हाला आता निम्म ॲडव्हान्स देतो आणि काम झाल्यानंतर निम्म देतो. गेम कुणाचं वाजवायचंय त्याचा फोटो आणि पैसे लगेच पाठवा. तिथं माणूस थांबलाय गाडीपाशी, पैसे घेऊन थांबलाय. ओके. फोटो, जागा वगैरे सर्व डिटेल देतो. तर त्या माणसापाशी तोपर्यंत येईल. आणि अर्ध पेमेंट आता, अर्ध पेमेंट काम झालं. ओके. अगर पेमेंट नाही पोचलं तुमचं काम वाजवणार. ते माहितीये मला. जे काम दिले ते तर पहिले करा अगोदर, मग पुढचं बघू. जसा प्लॅन केला तसा झाला. फक्त एक काम बाकी आहे. तुला काय वाटलं मी तुझ्यावर प्रेम करतो? अरे सोड, ह्याच्यावर प्रेम करतो मी, ह्याच्यावर. दादाचा मर्डर केला. राज, तुझ्या भावाला मारले. जसा असेल तसा ये. त्या मनीषीचा मर्डर केला. माझा कामामध्ये अडथळा तुझा होता, आता तुझा मर्डर केला. जो प्रेम करत नव्हतो, पैसा पैसा. जग्गू, तुला मारायची सुपारी आमच्या दादाने दिली. जसा जिसा असतील तिथून पळून जा. ह्या जगात खरं प्रेम कुणाचं नसतं, फक्त पैसा. मनी भाई. काय झालं? काय टेन्शन मध्ये? भावाचा बदला तू घेतला का तू? आता काय टेन्शन? बदला तर घेतलाय, तर एक बाकी मेन
सहकार्य करता मला. त्याचं एक पत्र घेतलं ना, सांगितलं. बरं मॅडम, तुम्ही चेक करा सगळं, मी बघतो काय करायचं. ठीक आहे. बघा. पैसा मनीषा गेली, माझा भाऊ गेला पैशासाठी. पैसा 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 मारले, गावाला मारले. पैसा पैसा मनीषा गेली, भाऊ गेला. पैसा 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 मनीषा गेली, भाऊ पण गेला. मी मारला कशासाठी? पैशासाठी. पैसा 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 मनीषा गेली, भावाला मारलं पैशासाठी. पैसा पैसा त्याला मारायला आलतो. पैसा आता येडा झाला का पैशामुळे? पैसा खरं प्रेम तर हेच केलं ते पैशावर. ज्या पैशासाठी याने अख्खा आयुष्य बरबाद केलं ना, भावाला मारलं, मनीषाला मारलं, तिच्या भाची बरोबर काय 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 कुठं नाही गेला याने. आज हा पैशाच्या ज्या घुसला याला. खरं प्रेम फक्त ह्यानेच केलं आणि ते बी पैशावर. जाऊ दे, आता सभी मेलाय, ह्याला काय मारायचं. शे पैसा पैसा निकाल चॉकलेट. पैसा 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 पैसा